नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आता नफा आणि तोटा हा आपला टॉपिक चालू आहे. आता राहिलेले एक्झाम्पल आपण सुरू करूया. एक वस्तू 4,950 रुपयांना विकल्याने विक्री किमतीच्या 1/11 पट नफा झाला तर शेकडा नफा किती? आता पहा काय म्हटलंय, नफा झाला. पण तो नफा किती झाला? पण तो नफा किती झाला? विक्री किमतीच्या 1/11 पट. म्हणजे नफा आणि विक्री किंमत याचं गुणोत्तर किती आलं? 1/11. म्हणजे नफा किती झाला? 1 एकक आणि विक्री किंमत किती? 11 एकक. मग खरेदी किंमत किती येईल? खरेदी किंमत 11 वजा 1 म्हणजेच किती? 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा नफा किती झाला? तर शेकडा नफा बरोबर नफा किती झाला? 1 भागिले खरेदी किंमत किती? 10 एकक आणि गुणुले 100 म्हणजेच किती झाला? 10% नफा झाला. आता जर आपण यांच्या किमती काढून जर सोडवलं तरी 10%च येणार आहे. कारण पहा आपण तसं सोडू. 11ची किंमत किती आहे? 4,950. 1ची किंमत किती मिळाली? 11 चोक 44, 11 5 55, 450. आता 1ची किंमत जर 450 असेल तर खरेदी किंमत 10ची किंमत किती असेल? 4,500. मग शेकडा नफा बरोबर झालेला नफा किती? 1 झालाय ना, म्हणजे किती? 450 भागिले खरेदी किंमत 4,500 गुणुले 100. शून्यला शून्य गेले तर राहिले किती? 10. म्हणजे उत्तर किती मिळालं? 10%. पण एवढं करत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? फक्त नफा 1 एकक झाला, खरेदी किंमत 11 वजा 1 10 मिळाली. शेकडा नफा काय असतो? नफा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. 1/10 बरोबर किती असतात? 10%. नेक्स्ट, एक वस्तू 3,934 रुपयांना विकल्याने विक्री किमतीच्या 1/7 पट तोटा झाला. आता तोटा किती झाला? तोटा झाला पण तो किती? विक्री किमतीच्या 1/7 पट. म्हणजे तोटा आणि विक्री किंमत याचं गुणोत्तर किती झालं? 1/7. म्हणजे तोटा 1 एकक आणि विक्री किंमत 7 एकक. तर खरेदी किती असेल मग? 7 अधिक 1 8 असेल, कारण तोटा झालाय. तोटा म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त असते. आपल्याला काय काढायचं? शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा बरोबर झालेला तोटा किती? 1 भागिले खरेदी किंमत किती? 8 गुणुले 100. 1/8 म्हणजेच किती? 1/8 गुणुले 100 म्हणजेच किती? 12.5%. नेक्स्ट, एक वस्तू 1,200 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 1/9 पट नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता नफा झाला पण तो खरेदी किमतीच्या किती? 1/9 पट. म्हणजे नफा भागिले खरेदी किंमत बरोबर 1/9. मग आता विक्री किंमत काय असेल? 9 अधिक 1 10. विक्री किंमत 10, कारण नफा झालाय म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्तच असली पाहिजे. पण ती किती असेल? या नफ्या एवढी असेल. म्हणजे खरेदी किंमत अधिक 1 किती? 10. आता या 10ची किंमत किती दिली? 1,200. 1ची किंमत किती मिळाली? 120. 1ची किंमत 120 तर खरेदी किंमत किती आहे? 9. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 9 गुणुले 120. 9 गुणुले 120 किती झाले? 1,080. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 1,080.
नेक्स्ट, एक वस्तू 680 रुपयांना विकल्याने 15% तोटा झाला. जर जर 10% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी. आता पहा, इथे काय करायचं, पहिली विक्री किंमत भागिले त्यावर झालेला नफा किंवा तोटा बरोबर म्हणजे शेकडा तोटा, आणि दुसरी विक्री किंमत भागिले 100 अधिक नफा वजा तोटा. आता पहिली विक्री किंमत किती आहे, 680 भागिले त्यावर नफा झाला की तोटा झाला, म्हणजे 100 वजा 15 किती झाले, 85 बरोबर. दुसरी विक्री किंमत काढायची आपण x घेऊ आणि त्यावर किती नफा हवा आहे, 10%, म्हणजे किती झाले, 100 अधिक 10 110. मग x बरोबर काय येईल, 680 गुणुले 110 भागिले 85. 17 पंचे 85, 17 चोक 68, 8 पंचे 40, म्हणजे किती झाले, 8 गुणुले 110 880. म्हणजे ती वस्तू 880 रुपयांना विकायला पाहिजे, जेणेकरून त्यावर 10% नफा होईल. नेक्स्ट, एक टेबल 2250 रुपयांना विकल्याने 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यास तो टेबल कितीला विकावा. आता सेम तेच, विक्री किंमत आधीची किती आहे, 2250, किंवा आधी आपण फॉर्म्युला लिहू, आधीची विक्री किंमत भागिले त्यावर झालेला तोटा बरोबर नंतरची विक्री किंमत काढायचे भागिले त्यावर हवा असलेला नफा. पहिली विक्री किंमत किती आहे, 2250 भागिले किती टक्के तोटा झाला, 10%, म्हणजे 90 बरोबर. दुसरी विक्री किंमत माहीत नाही, त्याला x घेतला. आता 100 अधिक किती झाले, 120, म्हणजे x बरोबर काय आला, 2250 गुणुले 120 भागिले 90. शून्यला शून्य गेले, 9ने भाग दिला, 9 दोने 18, राहिले 4, 9 पाचा 45, म्हणजे x बरोबर किती आला, 3000, म्हणजे 25 गुणुले 12, 12 पंचे 60, 6, 12 दोने 24 आणि 6 30, म्हणजे ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी, 3000 रुपयांना विकायला हवी, जेणेकरून 20% नफा होईल. नेक्स्ट, एक वस्तू 119 रुपयांना विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. खरेदी किंमत जर 10 रुपये असेल तर नफा किती होतो, 10% होतो. जर खरेदी किंमत 20 रुपये असेल तर शेकडा नफा किती होतो, 20%, म्हणजे जेवढी खरेदी किंमत तेवढीच विक्री किंमत. आता हे आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एक, ऑप्शनवरून कसं जायचं, आता खरेदी किंमत किती आहे, पहिला ऑप्शन 80 गुणुले 80% भागिले 100, शून्याला शून्य शून्याला शून्य, किती झाले, 64, म्हणजे 64 रुपये नफा झाला. म्हणजे खरेदी किंमत 80 अधिक 64, 4, 8 आणि 6 119 येत नाही. जर 60 घेतला तर 60 गुणुले 60, कारण खरेदी किमती एवढाच नफा होतोय, भागिले 100, शून्यला शून्य गेले, 6 6 36, 60 अधिक 36, विक्री किंमत किती व्हायला पाहिजे, 119, पण इथं 6 येत आहे, त्यामुळे हे पण ऑप्शन गेला. राहिला ऑप्शन तिसरा, तोही येणार नाही. राहिला ऑप्शन आता आपण करू चौथा.
70 खरेदी किंमत असेल तर नफा किती झाला? 70%च नफा झाला 70 वर. 0 0 शून्यला शून्य गेले, किती? 49. खरेदी किंमत 100 अधिक नफा म्हणजेच काय मिळेल आपल्याला? विक्री किंमत आली 119. म्हणजे याचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4. पण आपण दुसऱ्या पद्धतीने एक सोडवू शकतो. पहा कसं. आता काय करायचं? जर नफा होत असेल तर दिलेली जी किंमत आहे, विक्री किंमत, त्याची अशी फोड करायची की त्यांची वजाबाकी 10 आली पाहिजे. आणि जर तोटा होत असेल तर जी फोड आपण करणार आहे त्यांची बेरीज 10 आली पाहिजे. आता 119ची फोड काय येईल? 17 गुणुले 7. 17 गुणुले 7, 7 7 49, 4 7 4 11. म्हणजे फोड काय आली याची? 17 आणि 7. आता या दोन्हीतला फरक किती? 10. तर खरेदी किंमत काय येईल? हे 10 गुणुले लहान फोड काय आहे? 7. डायरेक्ट उत्तर काय येईल? 70. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 70. लक्षात आलं काय करायचं ते? आता हे पहा, असा जर प्रश्न आला तर किती प्रकारे येईल? वजाबाकी 10 पाहिजे म्हणजे पहिला ऑप्शन काय असेल? 11 गुणुले 1 11. दुसरा काय असेल? 11 दुने 12 दुने 24. परत 13 गुणुले 3 किती? 39. परत 14 गुणुले 4 56. 15 गुणुले 5 75. 16 गुणुले 6 96. 17 गुणुले 7 119. 18 गुणुले 8 144. 19 गुणुले 9 171. आणि 20 गुणुले 10 200. या किमती व्यतिरिक्त येणार नाही. पण जर आलं तर आपण जसं आधी सोडवलं त्या पद्धतीने सोडवायचं. हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकातला फरक किती आहे? जर नफा होत असेल तर या किमती असतील, जेणेकरून त्यांचा जी फोड येणार आहे ती काय येणार आहे? 10 येणार आहे. नेक्स्ट. एक वस्तू 24 रुपयांना विकल्याने खरेदी किमती एवढा शेकडा तोटा झाला. आता तोटा झाला म्हणजे मगाशी काय सांगितलं? त्यांची फोड जी करणार आहे आपण. आता 24ची फोड काय काय येईल पहा. 1 गुणुले 24 येईल, 2 गुणुले 12 येईल, 3 गुणुले 8 येईल, 4 गुणुले 6 येईल. पुढच्या येतील पण ह्या एवढ्या येतील. पण त्यांची बेरीज जी फोड आहे त्यांची बेरीज काय पाहिजे आपल्याला? 10 पाहिजे. म्हणजे काय येईल इथं? 6 आणि 4 6 चोक 24. आणि यांची बेरीज किती येते? 10. मग खरेदी किंमत काय येईल? हे 10 गुणुले लहान अंक कोणता यामध्ये? 4. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 40. आता सोडवायचं झालं तर पहा, खरेदी किमती एवढा शेकडा नफा झाला किती? 16. तोटा झाला किती झाला? 16. म्हणजे खरेदी किंमत 40 वजा तोटा झाला 16. म्हणजेच किती आलं? आली किंमत, विक्री किंमत 24. नेक्स्ट. एक वस्तू 85.25 रुपयांना विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता हे आपल्याला ऑप्शननेच सोडवावं लागेल, कारण पॉईंटमध्ये आहे. याची फोड आपल्याला तशी करता येणार नाही. आता पहिला ऑप्शन घेतला आपण 55. जर खरेदी किंमत 55 असेल तर तेवढाच नफा झाला ना. म्हणजे गुणुले 100. 55चा वर्ग किती येईल? 5 गुणुले 5. म्हणजे 55चा वर्ग करताना काय करतो आपण? 5चा वर्ग 25 आणि 5च्या पुढची संख्या 30 आणि भागिले 100. म्हणजे 2 पॉईंट डावीकडे जाईल 30.25.
आता 30.25 म्हटलं तर खरेदी किंमत 55 अधिक तो नफा झाला 30.25 म्हणजे किती झाले हे 0.25 आहे असं 5 8 म्हणजे आलं 85.25 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 55 असेल. हे फक्त आपल्याला काय करावं लागेल ऑप्शनवरूनच सोडावं लागेल. नेक्स्ट, एक पंखा 15% नफ्याने विकला. जर 90 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 20 रुपये नफा झाला असता. तर त्या पंख्याची खरेदी किंमत किती? आता पहा, कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही किती टक्के असते? 100% असते. खरेदी किंमत ही 100% असते. जर तोटा झाला तर 100पेक्षा कमी आणि नफा झाला तर 100पेक्षा जास्त. म्हणजे जर 10% तोटा झाला तर कुठे येईल इथं 90 येईल, 90% होईल. आणि जर 10% नफा झाला तर इथं काय येईल 110% होईल. म्हणजे तोटा झाला तर 100पेक्षा कमी आणि नफा झाला तर 100पेक्षा जास्त. आता इथे काय म्हटलंय 15% नफा झाला, 15% नफा झाला. पण अजून जर 90 रुपये घेतले असते, अजून जर 90 रुपये घेतले असते तर किती टक्के नफा झाला असता? 20% नफा झाला असता. मग या दोन्हीतला जो फरक आहे टक्क्यामधला किती 5%, या दोन्हीतला टक्केतला जो फरक आहे तो कशाबरोबर आहे? या 90 बरोबर आहे ना, बरोबर. आणि हे सगळं काय आहे? खरेदी किंमतीचं आहे. म्हणजे खरेदी किंमत गुणुले 5%. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 90 गुणुले 100 आणि हे भागिले 5. 18×5 90 म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1800. नेक्स्ट, किंवा ह्याचं एक आपल्याला अजून दुसरं घेता येईल. काय करायचं, जर नफा होत असेल दोन्ही वेळेला, म्हणजे 15% नफा पण झाला आणि परत 20% नफाही झाला. जर नफा आणि नफा असेल तर त्यातला फरक घ्यायचा आणि तो फरक कशाबरोबर असेल? जो काय पैशातला फरक असेल त्याच्याबरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक ही आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. आता 10% तोट्याने विकली म्हणजे किती झाला? 90%. पण अजून 300 रुपये घेतले असते, अजून 300 रुपये दिले असते तर किती टक्के नफा झाला असता? 10% नफा झाला असता. म्हणजेच किती झाले? 110. आता 110 ते 90 या दोन्हीमध्ये फरक कितीचा झाला? 20%चा. आणि कोणाच्या? खरेदी किंमतीच्या. आणि तो पैशातला फरक किती आहे? 300. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 300 गुणुले 100 भागिले 20. शून्यला शून्य गेले, किती आले? 1500. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1500 रुपये. म्हणजे जर तोटा आणि नफा दिला असेल तर त्यांची काय करायची? बेरीज करायची. पहा, एक वस्तू 960 रुपयांना विकल्याने 20% नफा होतो. जर ती वस्तू 1040 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? आता हे मागासारखंच आहे. आधीची विक्री किंमत त्यावर होणारा नफा बरोबर नंतरची विक्री किंमत त्यावर होणारा नफा किंवा तोटा. आता पहिली किंमत किती आहे? 960 रुपये. त्यावर किती 20% नफा होत होता म्हणजे किती झाले? 120 बरोबर. नंतरची किंमत किती आहे? 1040. पण त्यावर होणारा नफा किती आहे? आता तो आपण x घेतला. पण इथे घेताना लक्षात घ्या हे 100 अधिक नफा आहे. म्हणजे 100पेक्षा जास्त आला तर तो काय असेल? नफा असेल. आणि 100पेक्षा कमी आला तर तो काय असतो? तोटा असतो. मग आता इथं x घेतला तर x बरोबर
1040 गुणुले 120 भागिले 960. शून्यला शून्य गेले. 12 एके 12, 12 आठ 96. 8ने जर भाग दिला, 8 एके 8, राहिले 2 24, 8 त्रिक 24 आणि वरचा 0. म्हणजे x बरोबर किती आला? 130. म्हणजे 100पेक्षा जास्त आहे म्हणजे काय याची फोडील? 100 अधिक 30 म्हणजे किती टक्के नफा झाला? 30% नफा झाला. म्हणजे जर ती वस्तू 1040ला विकली तर 30% नफा होईल. 130 मी मगाशीच म्हटलं, जर 100पेक्षा कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही 100% असते. जर 100पेक्षा जास्त असेल तर तो काय असतो? नफा असतो. 100पेक्षा कमी आला तर तो काय असतो? तोटा असतो. राहिलेले एक्झाम्पल आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. जर तुम्हाला ही सिरीज आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.